21 तारखेला रात्री 3च्या सुमारास म्हणजे 22 तारखेला पहाटे नागपूर शहरातील हिंगणा रोड IC चौक परिसरामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे OBC मुलींचं वसतिगृह आहे। या वसतिगृहात 64 मुली राहतात। या वसतिगृहात 22 तारखेच्या पहाटे 3 वाजता 2 आरोपी शिरतात। जो सेफ्टी जिना बांधलेला आहे त्या जिन्यावरनं आत शिरतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दारातून मुलं हे दोन्ही आरोपी वसतिगृहात आत प्रवेश करतात त्या दाराचं जे लॉक आहे ते 3-4 दिवसापूर्वीच उघडलं गेलं होतं। तिथे उंदीर अडकल्यामुळे असं वॉर्डननं सांगितलं। त्यामुळे त्या आरोपींना माहीत कसं झालं नेमकं की जो सेफ्टी डोअर आहे जिथनं सेफ्टी जिना वर जातो तिथे लॉक नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्याच जिन्यामधनं ते आरोपी 3च्या सुमारास आत शिरले आणि जवळपास 64 मुली या वसतिगृहात राहतात। त्या मुलींच्या शेवटच्या रूममध्ये अगदी तो आरोपी गेला। तिथे त्या मुलीच्या दाराला कुंडी नव्हती, त्यामुळे त्या दाराला त्या आरोपींनी धक्का दिला। तिला त्या विद्यार्थिनीचा विनयभंग त्या आरोपींनी केला, तिचा मोबाईल हिसकावला आणि ती आरडाओरडा करू लागली। त्यानंतर ते आरोपी जे आहे ते पळून गेले। एका रूममध्ये 2 विद्यार्थिनी असतात, परंतु तिची जी कलीग होती तिच्यासोबत रूम पार्टनर म्हणून राहत होती ती काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती असं सांगितलं जातं। त्यामुळे ती एकटीच ती मुलगी त्या रूममध्ये होती। पहाटे जेव्हा दोन्ही आरोपी आले आणि तिला जाग आला, कारण की तिला बॅट टच करण्याचा ते आरोपी प्रयत्न करत होते, तिला जाग आला तेव्हा तिच्या समोर 2 आरोपी जे आहे 2 मुलं जे आहेत ते दिसून आले आणि तिला बॅट टच करत होते असं ती स्वतः TV9 मराठीशी बोलताना तिने सांगितलं। त्यानंतर ती जेव्हा ओरडायला लागली तेव्हा त्यांनी तिचा मोबाईल घेतला, महागडा मोबाईल होता आणि पळ काढला। आता तिची शेवटची रूम होती। जसं ते आरोपी पळत गेले काही वेळ तर ती अगदी हादरलेली होती, कारण की पहाटे परिसर सुन्न होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फ्लोअरवर म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवर ही घटना घडली, तिथे सिक्युरिटी गार्ड पण त्यावेळेस नव्हता, नाही या संपूर्ण वसतिगृहात CCTV कॅमेरे आहे। त्यामुळे ते आरोपी आले आणि त्याच मार्गाने बाहेर गेले। त्यानंतर ती मुलगी घाबरलेल्या स्थितीत वॉर्डनकडे गेली। वॉर्डनचं दार तिने 2-3 वेळा नोक केलं। वॉर्डन जी आहे उज्ज्वला पाटील ती उठली आणि त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो पुढे आला। मुलींचं वसतिगृह आहे OBC आणि सरकारी वसतिगृह। या वसतिगृहामध्ये कारण की आता काही महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी हे वसतिगृह या ठिकाणी सुरू झालं। आजूबाजूला दारूचे दुकानं आहेत, देशी दारूचे दुकानं आहेत, सगळा संपूर्ण कमर्शियल परिसर आहे। म्हणजे मुलींशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा मुली म्हणतात की जेव्हा आम्ही कॉलेजमधून येतो, क्लासेसवरनं येतो तेव्हा आम्हाला चक्क दारूच्या गुत्थ्यावरून दारूच्या त्या दुकानावरनं टॉन्ट मारले जातात, काही ठिकाणी पाठलाग करण्याच्याही घटना घडतात। अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहतो। ज्या वसतिगृहात राहतो तिथे सिक्युरिटी गार्ड पुरेसे नाहीत, CCTV नाहीत, त्यामुळे सुरक्षेची मागणी केलेली आहे। हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो एका सरकारी वसतिगृहातला आहे। महाराष्ट्र सरकारनं OBC विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुलींचे वसतिगृह सुरू केले। अनेक ग्रामीण मुलींना OBCंच्या इथे आधार मिळतो आहे, परंतु प्रश्न आहे सुरक्षेचा, कारण की भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमधनं मुली विदर्भातून नागपुरात शिकायला येतात। ज्यांचा मेरिटनुसार या OBC सरकारी हॉस्टेलवर नंबर लागला त्या हॉस्टेलवर राहतात। आईवडील निश्चिंत असतात की सरकारी हॉस्टेल आहे, आमच्या मुली सुरक्षित असेल। परंतु जेव्हा अशी घटना घडतात की पहाटे 3 वाजता 2 आरोपी मुलींच्या वसतिगृहात शिरतात, एवढंच नाही तर मुलीच्या रूममध्ये शिरतात, तिचा विनयभंग करतात, तिला बॅट टच करतात, तेव्हा नक्कीच पालकांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे। त्यामुळेच महाराष्ट्र सरकारनं, कारण की यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहे ज्या मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो जिथे मुलींच्या जीवावरही बेतलेलं आहे, त्यामुळे नागपुरात घडलेली घटना याचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारच्या OBC विभागानं संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी वसतिगृहांच्या सुरक्षेचं ऑडिट करणं गरजेचं आहे। तिथे
पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक आहेत का? कारण हे सगळे हॉस्टेल घाईघाईत सुरू झालेले आहे. मागणीचा रेटा वाढला, त्यामुळे शाळेचं सेशनही सुरू होतं, कॉलेजचं सेशन सुरू होणार होतं, म्हणून हे हॉस्टेल सुरू झालेले आहे. पण त्या हॉस्टेलमध्ये सुरक्षा पुरेशी आहेत का, त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे आणि ती सुरक्षा पुरवणं गरजेचं आहे. तेव्हाच अशा घटना ज्या आहे त्या थांबेल. कारण की या हॉस्टेलच्या 64ही मुली, बऱ्याच मुलींशी मी स्वतः संवाद साधला, घाबरलेल्या आहे, भीती वाटत आहे, आमची इथे राहायची इच्छा नाही, आम्ही काय करायचं, घरी गेलं तर कॉलेज आणि संपूर्ण वर्ष वाया जातं, त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळावी. काही मुली तर म्हणतात की या सगळ्या परिसरात जिथे दारूचे दुकानं आहे तिथे आमचं वसतिगृह नको, दुसरीकडे स्थलांतरित करावं. अनेक प्रश्न आहे आणि त्यानिमित्तानं TV9 मराठीकडून महाराष्ट्राच्या OBC विभागाला हे प्रश्न आहे की महाराष्ट्रातला एक नाही, फक्त या नाही, नागपूर शहर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींच्या OBC वसतिगृहातील सुरक्षेचं ऑडिट करायला पाहिजे आणि पुरेशी सुरक्षा पुरवायला पाहिजे, जेणेकरून असे धक्कादायक प्रकार पुन्हा होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.